नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहोत, म्हणजेच 5 फेब्रुवारीचा रिव्ह्यू. चला मग सुरुवात करूया आजच्या भागाला. आज काहीतरी पॉझिटिव्ह बघायला मिळणार आहे प्रेक्षकांनो, तेव्हा एकही सीन मिस करू नका, शेवटपर्यंत पूर्ण बघा. पार्थ नंदिनीकडे आलेला असतो आणि तो म्हणतो, मला ज्या क्षणाची खूप भीती वाटत होती, त्या गोष्टीला फेस करायला मी घाबरत होतो. ज्या वेळेला काव्य आणि एका छताखाली एकमेकासमोर येतील, तेव्हा मला एकच गोष्ट आठवेल, 16 डिसेंबरची. मी हे सगळं विसरण्याचा प्रयत्न केला, पण प्रयत्न म्हणजे असा होता, फोटो फ्रेम पुसण्यासारखं होतं. धूळ मनातल्या नात्याला लागली होती, तर बाहेरून काच पुसण्याचा काय फायदा. आज तो क्षण आला. जीवा आणि काव्या खूप जवळ होते. दोघं एकमेकांशी गप्पा मारत होते. जीवा रडत होता आणि काव्या त्याच्यावर डोक्यावर हात ठेवून थोपटत होती. पण आईबाबांची शपथ घेऊन सांगतो नंदिनी, माझ्या मनात अजिबात काही वेडावाकडा विचार नाही आला. तो फोटोही आठवला नाही. जसे आपण एकमेकांना धीर देत होतो, परिस्थितीने भिरभिरलेले पण आपल्या पार्टनरशी लॉयल असलेले, एकमेकांशी बोलून लग्नाची उमेद जागवणारे. शेवटी प्रेम जिंकलं नंदिनी. 16 डिसेंबरमुळे आमच्या नात्याला जी लागली ती धूळ, ती आज पुसली गेली. आज मला सगळं लख्ख दिसतंय नंदिनी. हे सांगताना पार्थ पण खूप खुश असतो. नंदिनी तिथून जाते आणि एका पायरीवर बसते. ते पार्थ पण तिच्याजवळ जाऊन बसतो आणि नंदिनीच्या डोक्यावर हात ठेवतो आणि म्हणतो, आता मी तुमचा मित्र नाही तर जीवाचा भाऊ म्हणून बोलणार आहे. गेले 21 दिवस जीवानी जे प्रयत्न केले, नाही मी तुमच्यावर फोर्स नाही करणार आहे. मी देवाकडे प्रार्थना करेल की जशी आमच्या नात्यावर बसलेली धूळ पुसली गेली आहे, तशी आता तुमच्या नात्यावरची धूळसुद्धा पुसली जावी. कारण आपले पार्टनर्स खूप लॉयल आहे. आपण नेहमी म्हणायचो आपण मोठी भावंडं आहोत आणि त्यांच्यापेक्षा आपण समजदार आहोत. पण मग आता आपली लहान भावंडंसुद्धा समजदार झाली आणि त्यांना कळालं आहे, संसारसुद्धा दिवाळीसारखा सुंदर आहे. कारण त्यात आपल्या मैत्रीचा, प्रेमाचा कंदील झळकतोय. तुम्हाला म्हटलं होतं नंदिनी, हा दिवस नक्की येईल. हा दिवसरूपी बॉम्ब त्यांना आठवणारच नाही. कंदिलाच्या बहाण्याने दिवाळीच्या प्रेमात पडतील. ते सुद्धा आपल्या प्रेमात पडले. 3 फेब्रुवारीत आपल्या प्रेमाची दिवाळी लखलखती होईल. आपण सुद्धा आपल्या मनाच्या अंधारातनं बाहेर निघूया. आपल्या लहान भावंडांचा मोठेपणा ॲक्सेप्ट करूया. नंतर घड्याळ बघतो आणि नंदिनीला म्हणतो 11:11. आजपर्यंत मी काव्यार्थासाठी मॅनिफेस्ट करत होतो, पण आता मी जीवनदिनीसाठी करणार. युनिवर्स #नंदिनी येणार असं म्हणून तिथून निघून जातो. तर नंदिनी विचार करते, तर दुसरीकडे सकाळ झालेली असते आणि काव्या झोपेतनं उठते. समोर तिला बोका दिसतो. त्याला ती म्हणते, गुड मॉर्निंग बोकडी. मॉर्निंग किस पाहिजे, पण मी तुला नाही देणार. मग कोणाला देणार. तर ती किस द्यायला जाणार, तितक्यात तिथून बोका मागे सरकतो. त्यानंतर ती म्हणते, अगं काव्या झोपेत आहे का तू, हा खाली कसं काय गेला. नंतर ती गुडघ्यावर चालत चालत त्याच्या मागे जाते. तो बोका पण मागे मागे सरकतो. तर पार्थची आणि तिची टक्कर होते. तेव्हा ती डोक्याला हात लावते आणि पार्थकडे बघते आणि म्हणते, तुम्ही केव्हाची माझी मजा घेत होतात ना, तुम्ही कंट्रोल करत होता. तेव्हा पार्थ म्हणतो, हो. तेव्हा काव्य आणि पार्थ दोघेही उठतात. तुमच्याकडे तर ना आता बघतेच, हा आगाऊपणा आहे पार्थ. तेव्हा पार्थ म्हणतो, हो तुमच्याकडनं शिकलो आहे. संक्रांतीच्या दिवशी नाही का तुम्ही, मी, हा बोका. तेव्हा काव्याला संक्रांतीचा दिवस आठवत असतो. याच पद्धतीने ती पण बोका ओढत होती आणि पार्थ त्याच्या मागे येत होता. त्यानंतर तिला राग आलेला असतो. ती उलटे आकडे मोजते, परत थांबते. 1 मिनटं, तुम्ही टॉप 20 आर्किटेक्टपैकी एक आहात आणि तुम्ही काव्याला कॉपी करताय. पार्थ म्हणतो, उलटे आकडे मोजायला कोणी शिकवलं तुम्हाला. मीच ना. तुम्ही माझी कॉपी करू शकता, मग मी नाही करू शकत. एक्झामचं सेंटर कुठे आलं आहे, पुण्याला. 3.5 तासाचा रस्ता आहे. काव्या म्हणते, तुम्हाला कसं काय माहिती, म्हणजे तुम्ही मला सोडवायला येणार आहे. पार्थ म्हणतो, मी असं कुठे बोललो आहे. मी टॉप 20 आर्किटेक्टपैकी आहे आणि मला वेळ नसतो. तुमच्या बोकेशी गप्पा मारता ना, मग त्याला विचारा, तुला येते का गाडी चालवता, तू सोडतो का मला. आणि हो, ती खाली बसलो होतो, टक्कर लागली ना, नाही तर शिंग येतील. परत एकदा टक्कर मारूया. तेव्हा काव्य म्हणते, नाही मिळणार आहे तुम्हाला टक्कर बिक्कर काही. या माणसाला ऑलरेडी 100 शिंग असतील, त्याला कशाला पाहिजे टक्कर. आणि तुला तर बघेल बोकुडी, काही मिळणार नाही तुला किस वगैरे. तर पार्थ म्हणतो, का. काव्या मागे फिरून बघते. तेव्हा तो म्हणतो, काही नाही, कामाला जायचं आहे, प्रेशर आहे खूप. नंतर काव्या तिथून निघून जाते आणि दरवाजा बंद करते. तर दुसरीकडे नंदिनी खिडकी उघडून बघत असते. बाहेर कोणीच दिसत नाही. तेव्हा तिथे नंदिनीची आई येतात आणि त्या खिडकी बंद करतात आणि नंदिनीला म्हणतात,
का खिडकी उघडते? बाहेर कोणी नाही आता. वाऱ्याने दिशा बदलली, बाहेर फक्त रखरखाट आहे आता. चल नाश्ता करून घे. तिथून निघून जाता. नंतर नंदिनी त्यांच्याजवळ जाते आणि म्हणते, आई तू माझ्यावर चिडली आहे? तेव्हा त्या म्हणतात, नाही नाही चिडली नाही. बरं झालं तू जीवांना पाठवलं. नुसता डोक्याला ताप झाला होता. म्हणजे आता तुझ्या बाबांच्या रागाचा पाराही चढणार नाही आणि तुझाही नाही. घे नाश्ता करून घे. अगं आई मी जीवांना बाहेर नाही बघत. तेव्हा तिच्या आई म्हणतात, नाही ग तू ते लॉन्स बघते ना, गवत किती वाढले किती नाही. तू जगाला फसवू शकते ग, पण तुझ्या मनाला नाही. आत्तापर्यंत लोक म्हणत होती, पण आता मीच सांगते, गेट विल सून नंदिनी. आता पुन्हा पूर्वीसारखीच शांतता पसरणार. तितक्यात नंदिनीचे बाबा तिथे येतात आणि ते फोनवर बोलत असतात, मी शांत आहे, याचा गैरफायदा घेताय का तुम्ही? माझा स्टाफच इतका बिनकामाचा असेल तर त्यांना कंपनीत का ठेवायचं मी? राहू दे मीच बघतो. नंतर फोन ठेवून देतात आणि नाश्ता करण्यासाठी खुर्चीवर बसतात. नंदिनी म्हणते, काय झालं बाबा, का चिडलात तुम्ही? थांबा मी तुम्हाला पाणी देते. नंदिनी पाणी देते आणि विचारते, काय झाले सांगा बरं. तेव्हा तिचे बाबा म्हणतात, काही नाही ग, तो प्रोजेक्ट वेळेत कंप्लीट करून नाही दिला तर मोठा प्रोजेक्ट माझ्या हातून जाईल. तेव्हा नंदिनी म्हणते, बाबा माझा ना एक मित्र आहे, तो करेल तुमची मदत, त्याला सांगू का मी? तेव्हा तिचे बाबा म्हणतात, अरे वा, तो करेल हे सगळं? तर दुसरीकडे आपल्याला जीवा दाखवला आहे. आशाताई माझा नाश्ता लावा. आणि तिथं खाली बसतो, पाणी पितो. तितक्यात पार्थ बॉईल केलेले अंडे त्याच्यासमोर घेऊन येतो आणि म्हणतो, खा. जीवा म्हणतो, नाही नको. तेव्हा पार्थ म्हणतो, अरे तुला हवे तसेच बॉईल केले, प्रेमाने आणले, खा. तेव्हा जीवा म्हणतो, हे प्रेम किती तासासाठी राहणार आहे? पार्थ म्हणतो, म्हणजे? तेव्हा जीवा म्हणतो, तुला आणि नंदिनीला अचानक प्रेमाचा अटॅक येतो. तेवढ्या वेळात तुमची डोळे, तुमची स्माईल, तुमचा पाठीवरचा हात, सगळ्यात प्रेम असतं. मग अचानक तुमचं प्रेम उतरतं. मी जेव्हा रिक्षात राहायचो ना, तेव्हा माझ्यासाठी प्रेमाने जेवण बनवायची, प्रेमाने बघायची, स्माईल द्यायची, सहानुभूती दाखवायची, अटेन्शनसुद्धा द्यायची. अचानक वाऱ्याची एक झुळूक यायची, पानं कुठे गळून पडायची. तू पण तेच करत असशील काव्याबद्दल. आमचा तोच प्रॉब्लेम आहे. अरे थोडंसं प्रेम दाखवलं ना, कुत्र्याच्या पिलासारखी भोसटपणे मागे मागे यायचे. तूही तेच करत असशील काव्यासोबत. पार्थ त्याच्याजवळ बसतो आणि म्हणतो, नॉट एनी मोर. तेव्हा जीवा म्हणतो, रिअली? पार्थ म्हणतो, हो रिअली. काल रात्री मी तुम्हाला दोघांना एकत्र बघितलं. तू रडत होतास, काव्या तुझ्या डोक्यावर हात ठेवून थोपटत होत्या. तर जीवा लगेच तिथून पटकन उठतो आणि त्याला म्हणतो, तू काल जे बघितलं तसं काही नाही आमच्यामध्ये. तेव्हा पार्थ म्हणतो, हो मी काल रात्री जे बघितलं तसं काही नाही आहे तुमच्यामध्ये. हे काल रात्री पटलं मला. काल रात्री नाही, पण जेव्हा काव्याशी बोललो ना, तेव्हाच पटलं होतं मला. तुम्ही दोघंही वेगवेगळ्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण काल रात्री माझ्या डोक्यात प्रकाश पडला आणि जसा पडला तसा थेट नंदिनीकडे गेलो. तेव्हा जीवा म्हणतो, तू नंदिनीकडे गेला होता? बोलताना लगेच शांत होतो. तेव्हा पार्थ म्हणतो, सेम अशीच अवस्था झाली ती माझी. गेले 20-22 दिवस मला बरंच काही वाटत होतं, पण हे असंच स्वतःला मागे खेचत होतो. तुझी नंदिनी पण काही बरी नाही आहे. काल रात्री एकटीच लॉनमध्ये भूतासारखी उभी होती. त्यानंतर काय ना छोटे, काल रात्री मी तुम्हाला दोघांना एकत्र बघितलं तेव्हा माझ्या आणि नंदिनीच्या जुन्या दिवसांची आठवण झाली. 2 मित्र आपल्या पार्टनर्सबद्दल बोलायला शांततेत बसायचे तसे झाले तुम्ही. काल रात्री तुम्ही जे बोलत होता त्यानंतर माझ्या लक्षात आलं की तुमच्यात आता काहीही नाही. म्हणून मी थेट नंदिनीकडे गेलो. 16 डिसेंबरचं सगळं माझ्या मनातनं पुसले गेलं आहे. मला तुझ्याबद्दल आणि काव्याबद्दल आता काहीच वाटत नाही. तेव्हा जीवा म्हणतो, हे तू काव्याला सांगितलं? आईबाबांना सांगितलं? पार्थ म्हणतो, नाही मी अजून कोणालाच नाही सांगितलं. तर जीवा म्हणतो, तू आधी जाऊन सांग तिला, तरच मी तुम्ही ना बाउंड्री लाईनपर्यंत येऊन परत मागे जाता रे. पार्थ म्हणतो, मी जाऊन सांगेल काव्याला, पण तू कधी सांगणार नंदिनीला? फेब्रुवारी पण आला. तर जीवा म्हणतो, मग काय झालं, काय असतं फेब्रुवारीला? 14 फेब्रुवारीला काय असतं हे मी सांगायचं तुला? मग बोल, कधी बोलणार आहे नंदिनीशी? जीवा म्हणतो, मी माझं बघून घेईल ना, तू आधी काव्याला जाऊन बोल बरं. पार्थ म्हणतो, मी बोलेल त्यांच्याशी, पण मग आता त्यांची महत्त्वाची परीक्षा आहे ना, उगाच त्यांचं लक्ष लागणार नाही. तितक्यात तिथून काव्य खाली उतरत असते आणि ती म्हणते, तुमचा काय संबंध? तर पार्थ तिच्याजवळ जातो. काय संबंध? मी तुमचा फोकस हलवू शकतो. अंड खाणार? काव्या तिथून निघून जाणार. तितक्यात म्हणतो, अंड खाल्लं तर मी सोडवायला येऊ शकतो. काव्या म्हणते, मी काय ऐकलं हे? तेव्हा पार्थ म्हणतो, अंड खाल्लं ना, मग मी आता सोडवायला येणार. मी काय म्हणतो, आपण आजच निघूया. ते काव्या म्हणते,
परीक्षा उद्या आहे माझी. तर पार्थ म्हणतो, ते कसं आहे ना, रस्त्यामध्ये काही प्रॉब्लेम झाला, टायर पंक्चर झालं, रस्ता बंद असला तर काय होईल माहिती आहे ना? तर काव्या म्हणते, हार्ट फेल होईल माझं. म्हणूनच म्हणतो आहे मी, आजच निघूया. सगळं बोलणं जीवा लांबून बघत असतो, त्याला पण छान वाटतं. काव्या लगेच पार्थच्या डोक्याला टक्कर देते आणि पार्थ म्हणतो, हे काय केलं? तर काव्या म्हणते, मगाशी टक्कर झाली ना आपली, म्हणून मी परत टक्कर दिली. नाहीतर माझ्या या शिंगेश्वर महाराजाला परत शिंग येतील. तेव्हा पार्थ म्हणतो, चला मग आता बॅग भरायला घ्या, तुमची पण आणि माझी पण. 1 मिनटं, मी स्वतःच दोघांची बॅग भरतो आणि इथून पुढे आपल्या नव्या प्रवासाला सुरुवात होणार आहे, काव्यार्थच्या प्रवासाला. रेडी व्हा. नंतर काव्या मान हलवून हो म्हणते. तर लगेच नंदिनी तिथे आलेली असते आणि ती म्हणते, ऑल द बेस्ट काव्या. सगळे नंदिनीकडे बघता, जीवा पण तिच्याकडे बघतो. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की काव्या म्हणत असते, नंदिनी ताई मला भेटायला आली आहे, मला ऑल द बेस्ट करायला आली आहे, पण तिची नजर दुसरंच कोणाला तरी बघते. तर जीवा तिथून निघून जातो. नंतर नंदिनी रडत असते आणि ती काव्याला म्हणते, अगं खूप दुखावलं आहे मी त्यांना. तेव्हा काव्या म्हणते, अगं आपण देशमुखांच्या सुना आहोत आणि आपल्यापेक्षा चांगलं कोणाला जमेल त्यांना मनवायचं. नंदिनी पण हो म्हणते. तर दुसरीकडे पार्थ बॅग भरत असतो आणि तो काव्याला म्हणतो, थोडं बसता का या बॅगवर, तुमच्या वजनाने बॅग पटकन लागेल. तर काव्या म्हणते, तुम्ही काय भरून ठेवलं एवढं बॅगमध्ये? ती उघडून बघते. बॅगमध्ये काय भरले ते आपल्याला काही दाखवलं नाही, ते उद्या बघायला मिळेल. काव्या लगेच तोंडाला हात लावते आणि पार्थकडे बघते. तो लगेच समोर बघून घेतो. तर हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या रिव्ह्यूमध्ये. तुम्हाला माझा आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाबा अँड टेक केअर.